आणि आता बातमी आहे ती फडणवीसांसंदर्भात। फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं मत अमित शहांनी व्यक्त केलं आहे। राज्यातल्या लोकसभा निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे। त्यानंतर या संदर्भात दिल्लीमध्ये राजकीय भेटीगाठी सुरू झाल्यात। त्यावर अमित शहांनी काय मत मांडलं ते आपण पाहूया। फडणवीस आणि शहांच्या बैठकीत काय झालं? फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये, शहांचं मत। राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल असं शहांचं मत। पुढील रोड मॅप तयार करा आणि कामाला लागा। मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलू असं अमित शहा यांनी सांगितलं। एनडीएच्या नेता निवडीच्या बद्दलचा विषय होता। नाराजीच्या संदर्भातला विषय नव्हता, कारण तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे आणि त्याची चर्चा म्हणजे आमच्या देखत तरी काही चर्चा झाली। एनडीएमध्ये ती चर्चा होण्याचं काहीच कारण नाही। आणि दुपारी त्याच्यानंतर आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, भुजबळ साहेब, तटकरेजी, प्रफुल्लभाई आम्ही सगळे बसलो होतो की लोकसभेचा हा जो काही निकाल लागला त्याच्यानंतर आता आम्हाला काही महिन्यांनी विधानसभेला सामोरं जायचं आहे। ते सामोरं जात असताना कशा पद्धतीने आपली पुढची स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दलची साधक बाधक चर्चा आम्ही केली।